मित्रांनो, लालबागचा राजा विसर्जित होत नाही याच्या बातम्या तुम्ही काल दिवसभर पाहिल्या। यावर भैया पाटील यांची एक पोस्ट आहे, ती पहा। भैया पाटील लिहितात, लालबागचा राजा विसर्जित होत नाही, अरे त्या लहान पोरीच्या बापाची माफी मागून पहा, जिच्या बापाला लालबागच्या राजाचे पदाधिकारी अगदी कुत्र्यासारखे लहान मुलीसमोर मारतात। त्या बापलिकीची माफी मागून जरी लालबागचा राजा विसर्जित नाही झाला तर मुंबईत आलेल्या मराठा बांधवांचे जेवण लालबागच्या मंडळाने बंद केल्याने त्याला दुःख झालेलं आहे, त्याबद्दल मराठ्यांची माफी मागा। सामान्य भक्तांना त्याच्यासमोर प्रचंड मारहाण झाली आणि VIP म्हणून स्टार लोकांना त्याच्यासमोर स्पेशल टाइम दिला गेला, याबद्दल मंडळाने माफी मागावी सामान्य लोकांची। पहा लालबागचा राजा कसा विसर्जित होतो की नाही। मित्रांनो, मुळामध्ये जिथं भेद असतो तिथं देव नसतो, लक्षात ठेवा। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची जी संकल्पना आहे, जिथं भेद आहे तिथं देव नाही। त्यामुळे काय जे लोक म्हणत असतील की तिथं देवत्व वगैरे आहे, तिथं अजिबात देवत्व नाही। जिथं भेद आहे, जिथं अंबानीला स्पेशल टाइम दिला जातो, जिथं जे काम करू नये असं काम करणाऱ्या स्टारना स्पेशल वेळ दिला जातो, पैशावाल्यांना स्पेशल वेळ दिला जातो आणि सर्वसामान्य लोकांना गचांडीला धरून बाहेर फेकलं जातं, पुढं ढकललं जातं। आणि त्या काय वाटलं असेल त्या मुलीच्या बापाला, स्वतःच्या डोळ्यासमोर स्वतःच्या बापाला अगदी कुत्र्यावानी बेदम मारहाण करताना त्या मुलीच्या काळजाला काय वाटलं असेल। ही भावना ज्याच्याकडे नाही, हे हृदय ज्याच्याकडे नाही, हे प्रेम ज्याच्याकडे नाही, तिथं देवत्व नाही, लक्षात ठेवा। म्हणजे हा जो आणि अजून एक जो गैरसमज पसरवण्यात आलेला आहे की लालबागचा राजा नवसाला पावतो। कोणताही देव, लक्षात ठेवा, पृथ्वी तलावर कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही देशाचा देव हा नवसाला कधीही पावत नसतो, लक्षात ठेवा। त्यामुळे बहुजनांच्या डोक्यामध्ये जी अंधश्रद्धा भरवण्यात आलेली आहे, त्यामुळे एवढा मार खाऊन सुद्धा, एवढे धक्के खाऊन सुद्धा बहुजन समाज तिथे जातो जातो जातो, लक्षात ठेवा। अरे मराठा समाज तिथं आल्यानंतर पहिल्या दिवशी, लक्षात ठेवा, मराठा समाजाने स्वतःचे गहू तांदूळ वगैरे सगळं काही घेऊन आलेला होता, परंतु अचानक आल्यामुळे काही पोरं तिथं गेली। त्यांना वाटलं अरे श्रीमंत देवस्थान आहे, तिथं अन्नदान सुरू आहे, जेवायला गेली तर त्यांनी मराठ्यांची गर्दी पाहून, मराठ्यांना पाहून अन्नछत्र बंद केलं। आता हे बंद करणारे देव असतो का नाही, लक्षात ठेवा, हे बंद करणारी माणसं असतात आणि देवाधर्माच्या नावाखाली लुटणारी सुद्धा माणसं असतात। मग ती मंदिरामध्ये असेल किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी असेल, तुम्हाला लुटणारी, तुमची दिशाभूल करणारी ही माणसं असतात ना। देव कुणाला फसवतो, लक्षात ठेवा, देव कुणाला शापही देत नाही, देव कुणाला वरदानही देत नाही, देव काहीही करत नाही। देव ही एक निर्मळ संकल्पना आहे, वारकरी साधू संतांनी मांडलेली, मी अनेकदा मांडलेली आहे। आणि जिथं असा भेदभाव असतो, लक्षात ठेवा, जिथं भेदभाव असतो, जिथं सर्वसामान्य लोकांची लूट होते, अशा ठिकाणी देव कदापिही नसतो। देव तुमचा 1 रुपयाही मागत नाही। जिथं तुम्हाला 1 रुपया सुद्धा तुमच्या खिशातून द्यावा लागतो, तिथं देव अजिबात नसतो, लक्षात ठेवा। अन्नदान वेगळी गोष्ट आहे, जिथं भुकेलेला तुम्हाला देव कुठं असतो, लक्षात ठेवा। मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रचंड संख्येने मराठा समाज आला, तो उपाशी आहे आणि अशा वेळेस ज्याच्या मनामध्ये भावना निर्माण होते की यांना मी 2 घास खाऊ घातले पाहिजेत, त्या माणसामध्ये देव आहे, लक्षात ठेवा। केवळ मराठाच नाही, जर कोणीही भुकेला असू द्या, कोणी तहानलेला असू द्या, भुकेलेला अन्न देणे, तहानलेला पाणी देणे म्हणजे देवत्व आहे। जे रंजलेले आहेत, जे गांजलेले आहेत, जे पीडित आहेत, जे शोषित आहेत, जे वंचित आहेत, त्यांना मदत करणं, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणं म्हणजे देवत्व आहे। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, देव इथं आहे, लक्षात घ्या। त्यामुळे आणि लालबागचा राजा, अरे एक वेळेस मराठा समाज एवढा कमकुवत कमजोर नाही। सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मराठ्यांनी एवढं अन्न आणलं की मुंबईमधल्या सगळ्या म्हटलं तरी गणपती मंडळांना मराठ्यांनी जीव घातला असतं। अजून जर आंदोलन जर काही दिवस चालू राहिलं असतं ना, 8 दिवस, तर मुंबईमधल्या लालबागच्या राजासकट सगळ्या मंडळांना जीव घालण्याची दानत मराठा समाजामध्ये आहे।
परंतु या निमित्ताने बहुजनांचे मराठ्यांचे डोळे उघडणार आहेत का? अरे तुमच्या गल्लीतला जो गणपती आहे त्याच्यातलं देवत्व वेगळं आहे का? आणि तो गणपती वेगळा आहे आणि लालबागचा गणपती वेगळा आहे, ही जर भावना तुमच्या मनामध्ये जर निर्माण होत असेल तर तुम्हाला देव कदापिही कळणार नाही. तुमच्या घरातला गणपती, तुमच्या गावाचा गणपती आणि लालबागचा गणपती याची पावर वेगवेगळी आहे का? देवाची पावर मध्ये जर तुम्ही भेद करणार असाल, आणि भेद कोण करतंय लक्षात ठेवा, देव भेद करत नाही, भेद करणारा माणूस आहे. आणि लक्षात ठेवा, या पदाधिकाऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही. तिथं जाणारे कोण आहात? तिथं जाणारे तुम्ही आहात, गर्दी करणारे तुम्ही आहात. गचांडीला धरून बाहेर फेकून दिलं तरी तिथं जाणारे तुम्हीच दोषी आहात. लक्षात ठेवा, मारणारा दोषी नाही, मार खाणारा दोषी आहे. तिथं जायची गरज काय आहे बहुजनांना, हे सगळ्यात महत्वाचं आहे. परंतु लक्षात ठेवा, बहुजन मार खाणार, परंतु कदापिही हे लक्षात घेणार नाही, हा विषय कधीही लक्षात घेणार नाही. त्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला टाइम लागला, यातून परत अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न झाला. लक्षात ठेवा, म्हणजे देव कधीही कोणावर कोपत नसतो ना देव रुसत असतो. देव ही एक अत्यंत निर्मळ सोज्वळ संकल्पना आहे. देव म्हणजे मानवता आहे, देव म्हणजे प्रेम आहे, देव म्हणजे सुख आहे, देव म्हणजे आनंद आहे. लक्षात ठेवा, वारकरी साधू संतांनी देवाची संकल्पना मांडलेली एवढी आनंददायी संकल्पना आहे, त्याच्यापेक्षा मोठा आनंद काही नाही. देव म्हणजे पूर्णत्व आहे. लक्षात ठेवा, देव म्हणजे मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा यामध्ये बांधून ठेवायची वस्तू नाही. देव ही फार फार मोठी व्यापक संकल्पना आहे. आणि ती संकल्पना जर तुम्हाला ऐकायची असेल तर वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्की मांडेन. आणि या सर्वावर तुमचं मत कॉमेंट करून नक्की मांडा. रामकृष्ण हरी, जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.